महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये देवेंद्र फडणवीसांची कमालीची नकारात्मक छवी तयार झालेली आहे आणि या नकारात्मकतेचा भाजपला फटका बसू शकतो। म्हणूनच देवेंद्रजींना बाजूला सारून आता जे केंद्रीय पातळीच्या 2 मंत्र्यांना इथे प्रभारी म्हणून बसवलं जाते, याचा अजून एक अर्थ असू शकतो की केंद्रात वर आता सक्रिय झालेल्या विनोद तावडे यांच्याकडून डावपेचांचं राजकारण करत महाराष्ट्रातनं देवेंद्र फडणवीसांना एक मोठा शह देण्याचा प्रयत्न केला जातो। देवेंद्रजी महाराष्ट्राचे निर्विवाद नेते काल होते, आज आहेत आणि उद्याही असतील। कारण ज्या पद्धतीचं नेतृत्व त्यांनी एक विकासाची व्हिजन मांडली आहे, महाराष्ट्रात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे, त्यामुळे ते निर्विवाद नेता असतील आणि तेच विधानसभेवर नेतृत्व करतील याबद्दल सांगायची कोणाची गरज नाही। विनोद तावडे नक्कीच एक मोठं छान स्वतःचं स्थान निर्माण केलंय आणि ते आपलं काम करतायत। खरं म्हणजे सन्मान आधी उद्धव ठाकरे किंवा उभाठा गटाला महाविकास आघाडीत कसा मिळेल या सन्मानाची काळजी सुषमाताईंनी करावी, त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टीमध्ये काय होतंय यावर लक्ष द्यावं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।